स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश थ्रू मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत ऑन्ट आणि ऑन टू यातील फरक. ऑन्ट म्हणजे काय, ऑन टू म्हणजे काय आणि ऑन्ट कधी वापरायचं तसेच ऑन टू कधी वापरायचं ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. बघा, ऑन्ट म्हणजे एखादी वस्तू, व्यक्ती किंवा गोष्ट हवी असणे. आणि ऑन टू म्हणजे एखादे काम, क्रिया करण्याची इच्छा असणे. म्हणजे आपल्याला एखादं काम करायचं असेल, ते सांगायचं असेल तर आपण ऑन टू वापरतो. बघा, ऑन्ट प्लस नाऊन, वस्तू, व्यक्ती, गोष्ट. ऑन टू वापरताना वाक्याचा फॉर्म्युला असतो सब्जेक्ट प्लस ऑन प्लस नाऊन. अर्थ: मला, त्याला, तिला एखादी वस्तू किंवा व्यक्ती हवी आहे. एक्झाम्पल बघा, मला पाणी हवे आहे, आय ऑन्ट वॉटर. मला चहा हवा आहे, आय ऑन्ट टी. मला एक पुस्तक हवे आहे, आय ऑन्ट अ बुक. मला नवीन मोबाईल हवा आहे, आय ऑन्ट अ न्यू मोबाईल. मला पैसे हवे आहेत, आय ऑन्ट मनी, आय ऑन्ट मनी. मला मदत हवी आहे, आय ऑन्ट हेल्प. मला तुझा सल्ला हवा आहे, आय ऑन्ट युअर ॲडवाईस, आय ऑन्ट युअर ॲडवाईस. तिला नवीन ड्रेस हवा आहे, शी ऑन्ट्स अ न्यू ड्रेस, शी ऑन्ट्स अ न्यू ड्रेस. त्याला कार हवी आहे, ही ऑन्ट्स अ कार. आम्हाला मोठे घर हवे आहे, वी ऑन्ट अ बिग हाऊस, वी ऑन्ट अ बिग हाऊस. टिप बघा, जर करता ही, शी, इट असेल तर त्यासोबत ऑन्ट्स वापरतात. म्हणजेच ऑन्टला यस असा प्रत्यय लावतात, कारण ते एकवचनी कर्ते आहेत त्यामुळे. बघा, निगेटिव्ह सेंटेन्सेस बघूयात आपण ऑन्टचे. मला चहा नको आहे, आय डोंट वॉन्ट टी, आय डोंट वॉन्ट टी. मला पैसे नको आहेत, आय डोंट वॉन्ट मनी, आय डोंट वॉन्ट मनी. तिला नवीन ड्रेस नको आहे, शी डझंट वॉन्ट अ न्यू ड्रेस, शी डझंट वॉन्ट अ न्यू ड्रेस. एकवचनी करता असेल तर डज वापरायचा, अनेकवचनी करता असेल तर डू वापरायचं, डोंट, डझंट. अशा प्रकारे आपण निगेटिव्ह सेंटेन्स देखील ऑन्ट वापरून बनवू शकतो. काय करायचं आहे, ऑन्टच्या अगोदर डोंटचा वापर करायचा आहे. आय डोंट वॉन्ट, शी डझंट वॉन्ट किंवा ही डझंट वॉन्ट. आता बघूयात इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. आपल्याला जर ऑन्टचा वापर करून प्रश्न विचारायचा असेल तर कसा विचारायचा बघा. तुला चहा हवा आहे का? डू यू वॉन्ट टी? डू यू वॉन्ट टी? तुला पाणी हवे आहे का? डू यू वॉन्ट वॉटर? डू यू वॉन्ट वॉटर? तिला नवीन फोन हवा आहे का? डज शी वॉन्ट अ न्यू फोन? डज शी वॉन्ट अ न्यू फोन? किंवा त्याला नवीन फोन हवा आहे का असं असेल तर डज ही वॉन्ट अ न्यू फोन? डज ही वॉन्ट अ न्यू फोन? अशा प्रकारे. आता बघूयात WH क्वेश्चन्स. WH क्वेश्चन्स म्हणजेच WHने सुरू होणारे व्हॉट, हू, हाऊ अशा प्रकारे. बघा, तुला काय हवे आहे? व्हॉट डू यू वॉन्ट? व्हॉट डू यू वॉन्ट? आता बघूयात ऑन टूचा वापर कसा करायचा. ऑन टू प्लस वर्ब, काम करण्याची इच्छा. फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस ऑन टू प्लस वर्बचं पहिलं रूप म्हणजे V1. अर्थ: एखादे काम करायचे आहे. एक्झाम्पल बघूयात. मला इंग्रजी शिकायचे आहे, आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश, आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. मला झोपायचे आहे, आय वॉन्ट टू स्लीप, आय वॉन्ट टू स्लीप.
अशा प्रकारे आपण ऑन टूचा वापर करतो. बघा अजून काही एक्झाम्पल आहेत. मला खायचे आहे. आय वॉन्ट टू ईट. आय वॉन्ट टू ईट. मला पळायचे आहे. आय वॉन्ट टू रन. आय वॉन्ट टू रन. मला अभ्यास करायचा आहे. आय वॉन्ट टू स्टडी. आय वॉन्ट टू स्टडी. मला चित्रपट पाहायचा आहे. आय वॉन्ट टू वॉच अ मूव्ही. आय वॉन्ट टू वॉच अ मूव्ही. मला गाणे म्हणायचे आहे. आय वॉन्ट टू सिंग. मला पोहायचे आहे. आय वॉन्ट टू स्विम. तिला डॉक्टर व्हायचे आहे. शी वॉन्ट्स टू बिकेम अ डॉक्टर. शी वॉन्ट्स टू बिकम अ डॉक्टर. त्याला क्रिकेट खेळायचे आहे. ही वॉन्ट्स टू प्ले क्रिकेट. तशाच प्रकारे आपण आता निगेटिव्ह सेंटेन्सेस बघूयात. ऑन टू वापरून निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे म्हणजेच नकारार्थी वाक्य. मला बाहेर जायचे नाही. आय डोंट वॉन्ट टू गो आउटसाईड. मला टी व्ही पाहायचा नाही. आय डोंट वॉन्ट टू वॉच टी व्ही. आय डोंट वॉन्ट टू वॉच टी व्ही. त्याला अभ्यास करायचा नाही. ही डझंट वॉन्ट टू स्टडी. आता बघूयात ऑन टू वापरून इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. तुला यायचे आहे का? डू यू वॉन्ट टू कम. डू यू वॉन्ट टू कम. तुला खेळायचे आहे का? डू यू वॉन्ट टू प्ले. डू यू वॉन्ट टू प्ले. त्याला शिकायचे आहे का? डज ही वॉन्ट टू लर्न. डज ही वॉन्ट टू लर्न. आता बघूयात ऑन टूचा वापर करून WH क्वेश्चन्स. तुला काय करायचे आहे? व्हॉट डू यू वॉन्ट टू डू. व्हॉट डू यू वॉन्ट टू डू. तुला कुठे जायचे आहे? फिअर डू यू वॉन्ट टू गो. फिअर डू यू वॉन्ट टू गो. तुला कोणाला भेटायचे आहे? हू डू यू वॉन्ट टू मीट. हू डू यू वॉन्ट टू मीट. तुला इंग्रजी का शिकायचे आहे? व्हाय डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश. व्हाय डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश. तुला कधी निघायचे आहे? व्हेन डू यू वॉन्ट टू लिव्ह. व्हेन डू यू वॉन्ट टू लिव्ह. अशा प्रकारे आपण WH क्वेश्चन देखील ऑन टूचा वापर करून बनवू शकतो. आता बघूयात वॉन्ट टू व्हर्सेस वॉन्ट व्हर्सेस ऑन टू. मला चहा हवा आहे. आय वॉन्ट टी. आणि मला चहा प्यायचा आहे. आय वॉन्ट टू ड्रिंक टी. मला कार हवी आहे. आय वॉन्ट अ कार. मला कार चालवायची आहे. आय वॉन्ट टू ड्राईव्ह अ कार. मला पुस्तक हवे आहे. आय वॉन्ट अ बुक. मला पुस्तक वाचायचे आहे. आय वॉन्ट टू रीड अ बुक. आय वॉन्ट टू रीड अ बुक. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की टाईप करा.